हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली आणि आपण ऐकत आहात स्माइल एफएमवरचा रुपाली आणि बरंच काही हा शो. रसिको, हिंदी गीतसृष्टीतील दिग्गज संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना स्वतंत्रपणे ओळखण्याची गरजच नाही. मंगेशकर यांनी आपल्या संगीत लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले. 26 मार्च 1937 रोजी जन्मलेले हे हृदयनाथ नाट्य कलाकार दीनानाथ मंगेशकरांचे पुत्र आहेत आणि वैयक्तिक ते स्वर कोकिळा लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले यांचे बंधू आहेत. रसिको, आज या संगीतकार दिग्गज कलाकारांविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणजे हृदयनाथ दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म सांगली येथे झाला. मराठी संगीत रंगभूमीवरचे असामान्य गायक नट मास्टर दीनानाथ व श्रीमती माई मंगेशकर यांचे लता, मीना, आशा आणि उषा या मुलीनंतर जन्मलेलं हे 5वं अपत्य होय. रसिको, जन्मानंतर अल्पावधीतच झालेल्या बोन टीबीमुळे दुखावलेल्या व्याधीग्रस्त पायामुळे सामान्य मुलाला लाभणारं बालपण त्यांच्या वाटेला काही आलं नाही. हृदयनाथ मंगेशकर हे संगीत आणि कलेशी निगडीत कुटुंबातील असून त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. रसिको, हृदयनाथ यांनी आकाशगंगा या मराठी अर्थाने सिने जगतात पाऊल ठेवलं. 1955 मध्ये आकाशगंगा या फाउंडेशन गायनाची माहिती करून त्यांनी संसार, जानकी आणि चानी यासह अनेक मराठी वित्त संस्था संगीत दिलं. त्याचबरोबर मंडळी, त्यांना फिल्मी दुनियेत बाळासाहेब म्हटलं जातं. हृदयनाथ मंगेशकर हे असे एक संगीतकार आहे जे त्यांच्या अनोख्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत आणि रसिको, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यांनाही त्यांनी संगीत दिलंय. रसिको, हृदयनाथ मंगेशकर हे मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपट संगीत यातील ख्यातनाम संगीतकार व गायक आहेत. वंश परंपरेने आलेला संगीत वारसा, शास्त्रीय संगीताची उस्ताद आमिर खान यांच्याकडून घेतलेली तालीम आणि आपल्या समकालीन संगीतकाराच्या स्वर रचनाचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास व स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीत शैली आकारास आली. म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी निसदीन बरसात नैन हमारे व बरसे बुंदिया सावन की या भक्तिगीताचा स्वरसाज चढवला. रसिको, संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या हृदयनाथांच्या त्यावेळच्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या संगीतकारांचा सहवास व काहींची मैत्री लाभली आणि त्यामुळे रसिको त्यांची मूळचीच वेगळी संगीत शैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली. कशी काळ नागिनी चांदणे शिंपित जाशी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, दे मला ग चंद्रिके, एरे घना जीव लगा राहिले दूर घर माझे, घन तमे शुक्र राज्य करी, माझे गाणे ही वाट दूर जाते. अशी कित्येक गीते रसिको यांची उदाहरण म्हणून सांगितली जातात. हृदयनाथांनी आपल्या विस्तृत संगीत अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास आदी संत कवी बरोबरच भारत तांबे, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, नादो मनोहर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांना संगीत साथ चढवला. चला तर मंडळी, हृदयनाथ मंगेशकर हे मराठी तसेच हिंदी भावसंगीत तसेच चित्रपट संगीत यातील ख्यातनाम संगीतकार व गायक आहेत. म्हणजे हृदयनाथ मंगेशकर हे असेच एक संगीतकार आहेत जे त्यांच्या अनोख्या संगीतासाठी प्रसिद्ध होते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यांनीही त्यांनी संगीत दिलंय. त्यांच्या या हरहुन्नरी कलेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. रसिको, महाराष्ट्र शासनाने भीमसेन जोशी आणि जसराज यांच्या हस्ते त्यांना पंडित ही पदवी दिली. त्याचवेळी त्यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्याच वर्षी रसिको त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. त्यांनी दूरदर्शनच्या फुलवंती या मालिकेसाठी सुद्धा संगीत दिलं होतं. याशिवाय रसिको त्यांनी मच्छीमारांसाठी लोकगीतेही रचली आहेत. त्याचवेळी हृदयनाथ मंगेशकर हे कवी संत मीरा यांच्या कविता आणि गाण्याचा संपूर्ण अल्बम तयार करणारे आणि प्रकाशित करणारे पहिले संगीतकार होते. म्हणजे गलिबच्या गझलाचा समावेश असलेला अल्बमही त्यांनी तयार केलाय. आणि रसिको, एखादी उत्तम कलाकृती मनुष्य स्वरूपात ईश्वर निर्माण करतो तेव्हा तो काही कुणा एकासाठी करत नाही, तर तिचा लाभ हा अवघ्या जगाला मिळावा यासाठीच त्या उत्तम श्रेष्ठ व्यक्तीचं प्रकटन या विश्वात झालेलं असतं.
आणि रसिको, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली ही ओवी तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना बरोबर लागू होते. रसिको, त्यांचा जीवन प्रवास पाहता असं लक्षात येतं की अगदी बालवयापासूनच सुवासिक फुलाप्रमाणे स्वतःच्या स्वराचा परिमळ स्वभावावर पसरत कला रसिकांना आकर्षित करत हा त्यांचा गुण आपोआपच त्यांच्याही न कळत प्रकट होत होता. वयाच्या 10व्याच वर्षी सुरेल बालकला केंद्र या लहान मुलांच्या वाद्यवृंदाची निर्मिती करून उषा मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जयवंत कुलकर्णी अशा बालकलाकारांना एकत्रित करून गणपती मेळा, दिवाळी किंवा सण समारंभात संगीत कार्यक्रम प्रस्तुत करून स्वतःचे व स्वतःबरोबरच इतरांचे मनोरंजन करणे, त्यातून संगीत निर्मिती, प्रचार अशी विविध उद्दिष्ट साध्य करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतः सक्षम होणे, कोणापुढेही हात पसरावा लागू नये हा बाणेदारपणा इतक्या बालवयापासूनच जपणे, असे सगळे गुण लक्षणे दिसतात. रसिको, संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या हृदयनाथांना त्यावेळच्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या संगीतकाराचा सहवास व काहींची मैत्री लाभले. त्यामुळे त्यांची मूळचीच वेगळी संगीत शैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली. म्हणजे या शैलीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत तसेच पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाफ होतो आणि या शैलीने विशेषतः भावसंगीताच्या परंपरेला एक सुरेल छेद देऊन रसिकांसमोर सुरांचे, लयेचे व भावांचे एक वेगळे प्रकटीकरणच सिद्ध केले. कशी काळ नागिनी चांदणे शिंपीत जाशी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, ते मलाग्य चंद्रिके एरे घना, जीवलगार राहिले दूर घर माझे, घनतमी शुक्र राज्य करी, माझे गाणे ही वाट दूर जाते, अशी कित्येक गाणी यांची उदाहरण म्हणून सांगतात. रसिको, हृदयनाथांनी आपल्या विस्तृत संगीत अवकाशामध्ये संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर आदी संत कवी बरोबरच भारत तांबे, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रे, शांता शेळके, महानोर आदी स्वातंत्र्यवीर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश केला आणि रसिको, या सर्वांच्या रचनांमधील वैविध्य व विभिन्न भावसमर्थने रसिकांपर्यंत पोहोचवले आणि म्हणजे हे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील मोठं यश व सुगम संगीत क्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेलं मोठं योगदान होय. रसिको, अशा सर्व कवीच्या काव्यातील शब्दापलीकडचं अमृत भाव वेगळ्या सांगतिक हाताळणीसह स्पंदनशील व स्मृतीप्रधान संगीत रचनामधून अभिव्यक्त करणं हे त्यांच्या संगीताचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. रसिको, हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यामध्ये लेकिन या हिंदी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी व जसराज यांच्या हस्ते पंडित ही पदवी, शंकराचार्यांकडून भागव गंधर्व ही पदवी, शासनाकडून पद्मश्री पुरस्कार आणि सूरसिंगार हे पारितोषिक यांचा समावेश आहे. रसिको, किशोरावस्थेत असताना ते एक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते ज्यांच्या रचना संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्या होत्या. म्हणजे जर असा कोणी असेल ना जो अत्यंत गुंतागुंतीच्या सुरांना भ्रामक आणि अत्यंत आवडणारे बनवू शकतो तर ते म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. जेव्हा कोणी त्या गाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या सुरांची गुंतागुंत लक्षात येते, तरीही त्या गाण्याला सहजतेने स्पर्श करतात आणि त्या पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. रसिको, हिंदी चित्रपटातील गाणी ऐकणाऱ्यांना सुद्धा मशाल, माया मेमसाब इत्यादी चित्रपटांमधील त्यांच्या काही रचना माहीत असतीलच आणि रसिको, एकामागून एक रत्न निर्माण करत हृदयनाथ यांनी लता आणि आशा या बहिणींसोबत मराठी चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट कलाकृती दिली. मराठी चित्रपटाच्या निवडक पण समृद्ध संग्रहामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असताना ज्ञानेश्वर माऊली अल्बममध्ये ज्ञानेश्वर ओव्या स्थापित करण्यात त्यांनी आपल्या सृजनशील कामगिरीने मराठी भक्ती संगीताचा मानक स्थापित केला. चला तर मंडळी, आता माझी वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण ज्या मराठी आणि हिंदी मधील अजरामर गाण्यांना चाली देऊन, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्माइल FM वरचा रुपाली आणि बरंच काही हा शो.